किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी संपली असून तब्बल 6.5 तास ही चौकशी सुरू होती। शवपिशवी घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांची ईडी चौकशी करण्यात आली। शासकीय यंत्रणांना सहकार्य करणं आमचं कायम कामच असल्याची प्रतिक्रिया पेडणेकर यांनी बाहेर आल्यावर व्यक्त केली। महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितचा अपमान झाल्याचं बोललं जात आहे। आम्हाला 1 तास बाहेर बसवलंय असं वंचितचे डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर म्हणालेले आहेत। त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। मवियाची मुंबईत महत्त्वाची बैठक होते आणि या बैठकीसाठी वंचितकडून पुंडकर यांना बोलावण्यात आलं होतं, मात्र त्यांना बाहेर वाट बघायला लावल्याने ते संतापलेत। मंडल आयोगाला चॅलेंज करण्याची भाषा जरांगेंनी केल्यानंतर ओबीसी नेत्यांकडूनही जरांगेंना आव्हान देण्यात आले। मराठा समाज आज रोजी जे आरक्षण घेते त्यालाही कोर्टात आव्हान देणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी जाहीर केले। त्यामुळे आरक्षणावरून आता हा नवाच वाद महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता आहे। मंडल आयोगाच्या शिफारसीला न्यायालयात आव्हान देण्याच्या वक्तव्यानंतर राज्यातील ओबीसी नेतेही आक्रमक झालेत। मनोज जरांगे यांनी आता न्यायालयात भेटावं असं आव्हान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना दिले। मनोज जरांगे यांची अवकातच नाही अशी टीकाही त्यांनी केली। भाजपाच्या नेत्यांविरोधात 5 महिलांची तक्रार आल्याच्या संजय राऊतांच्या आरोपावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली। महिलांनी संजय राऊतांकडे तक्रार करावी हा मोठा विनोद असून राऊतांच्या न्यूझीलंड हाऊसच्या व्हिडिओतील त्या महिला कोण आहेत हे आम्ही समोर आणायचे का असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला। राज्यातील 5 लाख सिंचन पंप सौर ऊर्जेवर टाकण्यासाठी सुमारे 9,143 कोटींचा प्रकल्प निधी मंजूर झालाय। यासाठी आशियाई इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर बँक वित्त सहाय्य देणार आहे। या प्रकल्पाचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत। गिरीश महाजन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी संजय गरुड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकलाय। गिरीश महाजन यांच्या ऑफरनंतर संजय गरुड भाजपात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा रंगू लागली होती। गेल्या 35 वर्षांपासून शरद पवार यांच्या ते सोबत आहेत। दौंड तालुक्यातील मराठा समन्वयक वसंत साळुंखे यांनी उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले। राज्य सरकारनं सगळे सोयरे या संदर्भात काढलेल्या अध्यादेशाविरोधात गुणरत्न सदावर्ते उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्यानं सदावर्ते यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्याचं साळुंखेंनी स्पष्ट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात पुणे दौऱ्यावर येत आहेत। 19 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार आहेत। पुण्यातील नवीन विमानतळाच्या टर्मिनलचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि महात्मा फुले स्मारकाचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे। यावेळी मोदी पुण्यात मोठी सभाही घेण्याची शक्यता आहे। नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांची सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेट घेतली। यावेळी मराठा आरक्षण आणि सिंधुदुर्गातील अनेक विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। सिल्लोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचे 18 पैकी 18 उमेदवार विजयी झालेत। विरोधी भाजपाच्या पॅनलला एकाही जागेवर विजय संपादन करता आलेलं नाही। बाजार समितीसाठी 28 जानेवारीला मतदान झालं होतं। मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झालेत। उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर असतानाच मुश्रीफांच्या डोळ्यात अश्रू आले। राजकीय जीवनातील घडामोडी, जुन्या आठवणी सांगत असताना आणि आयुष्यातील आपल्यावर आलेल्या संकटाला तोंड देत असताना जनतेच्या आशीर्वादावर आपण 5 वेळा निवडणूक जिंकलोय हे सांगत असताना मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले। नाशकातील शासकीय गोदा आरतीबाबत निर्णय झाला असून गोदा नदी किनारी 19 फेब्रुवारीपासून महाआरती करण्यात येणार आहे। यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात 10 कोटींचा निधी देण्यात आलाय। गोदा जन्मोत्सवापासून महाआरतीला प्रारंभ होणार आहे।
पितापुत्र ईडीच्या जाळ्यात अडकलेत. लालू यादव यांच्यानंतर तेजस्वी यादव यांची चौकशी करण्यात येते. ईडीकडून सोमवारी लालू यांची 10 तास चौकशी झाली. रेल्वेमध्ये नोकरीच्या बदल्यात जमिनी हडपल्याचा आरोप करण्यात आलाय. महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी दांडी मारलेली आहे. मवियाच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची शक्यता बोलली जाते. वरळीत भाजपानं उद्धव गटाला बॅनरच्या माध्यमातून डिवचले. शिवरायांकडून अब्दुल्ल्याचा कोथळा काढतानाचा पुतळा जांभोरी मैदानात लावण्यात आलेला आहे. हा पुतळा मंत्री लोढा यांनी ठेवला असल्याची माहिती समोर येते. मात्र पुतळ्यामुळे उद्धव गट आणि भाजपात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली. आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलंच महागात पडले. महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आमदार धंगेकर आणि इतर कार्यकर्त्यांवर चतुशृंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. ओबीसी समाजानं छगन भुजबळ यांना समजावून सांगावं. जर त्यांनी आमच्या अन्नात माती टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि जर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो तर ओबीसींना आता असलेलं आरक्षणही रद्द होईल असं मनोज जरांगे म्हणालेत. भुजबळांच्या आडून जरांगेंनी ओबीसींना आव्हान दिले. मराठा आंदोलनातील मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे आज स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून सुरू होते. गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार आहेत. नव्या संसदेत राष्ट्रपतींचं हे पहिलंच अभिभाषण होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प या आठवड्यात 3 किंवा 4 फेब्रुवारीला मांडण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. पालिकेची निवडणूक अद्याप निश्चित असली तरी लोकसभेची निवडणूक जवळ येते आणि त्या दृष्टीनं या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे.